न्याय मिळाल्यानंतर मग हे जे लेकरं आहेत वैभवी आहे, त्या लेकरांचं भवितव्य आम्हाला कुठेतरी सिक्युअर करता येईल. वैभवीला जे काही पुढील तिचं आयुष्य असेल शैक्षणिक किंवा करिअरसाठी तिला जे काही लागणार आहे, तिला कुठल्याच गोष्टीची कमी असणार नाही. आज 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला अगदी चांगले मार्क्सने ती पास झालेली आहे. धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत. नेमकं भाऊ मला काय सांगाल, आज वैभवीनं चांगल्या पद्धतीनं मार्क घेतलेला आहे. खरं तरी कुठून खूप कठीण काळ होता. नाही, खरं तर तिची ह्याच्यामध्ये एवढी कमाल आहे, कारण ती जी परिस्थिती होती इतकी भयानक होती, त्याच्यामध्ये कुणाला काही सुचत नव्हतं. त्या अशा परिस्थितीमध्ये तिनं 12वीची सगळी परीक्षा दिली आणि आज चांगल्या मार्कानं ती पास झाली. परंतु कायमस्वरूपी ही जी खंत आहे, जी की आमचं कुटुंब पोरकं केलं आहे, ज्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख यांनी हिरावला आहे, ज्यांची हत्या केली माझे भाऊ, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाल्यानंतर मग हे जे लेकरं आहेत वैभवी आहे, त्या लेकरांचं भवितव्य आम्हाला कुठेतरी सिक्युअर करता येईल, त्यांना शिकवता येईल, त्यांचं करिअर घडवता येईल. परंतु आमचं सगळं कुटुंब जे ह्या प्रकरणामध्ये आहे, ज्या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी ही आमची विनंती आहे, आमची मागणी आहे, सगळ्या समाजाची मागणी आहे. सगळे लोक याच्यामध्ये आहेत, तर त्यांनी नक्कीच आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, म्हणजे आमचे जे लेकरं बाळं आहेत त्यांना आम्हाला पुढील दिशा देता येईल. परीक्षेच्या काळात जर आपण पाहिलं तर त्याच दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येचे जे काही ते फोटो समोर आलेले होते. खूप कठीण काळ होता. एकीकडे ते फोटो आलेले होते, दुसरीकडे 12वीची परीक्षा होती. या सगळ्या काळात अतिशय चांगले मार्क. नाही, तिला खरं तर म्हणजे आज शाबासकीची थाप देण्यापेक्षा तिला शब्द नाहीत. तिनं जे काही करून दाखवलंय किंवा तिने जी काही परीक्षा दिल्याचं धाडस केलेलं होतं, ते एवढं होतं की मला तर ही म्हणजे अजून सुद्धा विश्वास बसत नाही की तिने परीक्षा दिली, चांगल्या मार्कानं पास झाली आणि सगळ्या गोष्टींना ह्या ज्या प्रकारे तिनं तोंड दिलं, तिला काही कळत नव्हतं. परंतु तिनं जे वडिलांचं स्वप्न आहे त्या दिशेनं काहीतरी असं म्हणावं लागेल आपल्याला की तिचं मार्गक्रमण आहे. परंतु दुर्दैव हे आहे की आज आमचे भाऊ आणि तिचे वडील आमच्यात नाही आहेत आणि ते आयुष्यभरासाठी दुःख आहे आम्हाला आणि आम्ही त्याच्यातनं कधीही त्या दुःखातनं सावरणार नाहीत. काय वडिलांनी तिच्या स्वप्न बघितलं होतं, आपल्या मुलीनं काय झालं पाहिजे, काय नेमकं चर्चा होत होती? आमची चर्चा व्हायची की आपली दिदू डॉक्टर होणार आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे आणि आपण तिला काही कमी पडू देणार नाहीत. तिच्या आयुष्यात राहिलेल्या जे काही तिचं शिक्षणाचा काळ आहे, तिला जे काही करिअरचा काळ आहे, त्या कालावधीमध्ये आपण सगळेजण तिला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाहीत. परंतु जी पाठीवरची थाप आहे, मायेचा हात आहे, तो मात्र जे वडील देऊ शकत होते, तर तो आपण देऊ शकणार का नाही हा प्रश्न आहे. परंतु आपण प्रामाणिक सगळ्यांनी प्रयत्न करू की वैभवीला जसं वडिलांचं छत्र होतं, त्याच पद्धतीनं आपण सगळेजण वैभवीला इथून पुढे जपू, तिचं करिअर घडवू आणि तिच्या पुढचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याला शुभेच्छा देऊ. तुम्ही अगदी वडिलांप्रमाणे तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात. पुढील शिक्षणासाठी कसं तुम्ही तिचं नियोजन केलंय, काय भविष्यामध्ये तुमचं प्लॅनिंग आहे? पहिलं तर ह्या सरकारने लवकरात लवकर ह्या आरोपींना फाशी द्यावी आणि मग जे काय वैभवीचं पुढचं शिक्षण आहे, त्या शिक्षणाच्या नंतर करिअर आहे, त्या करिअरचा विचार आम्ही सगळे कुटुंबातले बसून, जे गावातले लोक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत किंवा सर्वसामान्य लोक जे 24 तास ह्या कुटुंबासोबत आहेत, त्या सगळ्या लोकांना विचारात घेऊन वैभवीला जे काही पुढील तिचं आयुष्य असेल शैक्षणिक किंवा करिअरसाठी तिला जे काही लागणार आहे, तिला कुठल्याच गोष्टीची कमी असणार नाही आणि तिला सदैव वडिलांची प्रेरणा आहे. आणि मी एक चुलता म्हणून जी मला करता येईल आयुष्यभर तिच्यासाठी, कारण का आमच्या घरामध्ये एकच मुलगी आहे वैभवी, बाकी 3 मुलं आहेत. तर वैभवीला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही याची मी वेळोवेळी खबरदारी घेईल आणि तिला जे काही चांगलं देता येईल आयुष्यात, जे काही चांगले धडे देता येतील त्या, म्हणजे असं माझा प्रयत्न असेल. नक्कीच आपण पाहतोय की अगदी वडील जरी राहिले नसले तरी अगदी चुलते म्हणून किंवा मी तिचा वडील म्हणून जर आहे तो तिच्या पाठीशी राहणार आणि तिला कुठलीही कमी पडणार नाही अशी जी ग्वाही आहे ती धनंजय देशमुखांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.